जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आज जिल्ह्याची मोठी बातमी। गोंदियात वन महोत्सवानिमित्त भव्य वृक्षदिंडी, विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात साकारलेले चिमुकले ठरले आकर्षण। झाडे लावा झाडे जगवाचा दिला संदेश। शाळकरी मुलांचा मोठ्या संख्येने सहभाग। गोंदियात वन विभागाच्या वतीने वन महोत्सवाचे औचित्य साधून आज गोंदिया शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आला। या वृक्षदिंडीत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे विठ्ठल आणि रखुमाईच्या मनमोहक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले। त्यांच्या या भक्तिमय आणि पर्यावरणपूरक रूपाने उपस्थित गोंदियाकरांचे लक्ष वेधून घेतले। टाळ मृदंगाचा गजर आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनसरे या संदेशाने संपूर्ण गोंदिया शहर दुमदुमून गेले होते। आज वन महोत्सव सुरुवात झालेली आहे। लहान मुलं आज वारीच्या वेशभूषेमध्ये पण आहेत। मला वाटतं हे फक्त लहान मुलं नाहीत, आपलं सगळ्यांचं भविष्य इथं उभं आहे। आणि हा आपला जो गोंदिया जिल्हा आहे वनांनी समृद्ध आहे, तरी पण वनांचा ज्या गतीने ऱ्हास होतो आहे तो ऱ्हास रोखण्यासाठी आणि अजून समृद्धी आणण्यासाठी हा वृक्षदिंडीचा एक छान उपक्रम आज सर्व विभागांनी म्हणजे सगळ्याच विभागांचं कॉपरेशन याच्यामध्ये आहे, त्यांनी मिळून आज ठेवलेला आहे। या निमित्ताने आज चांगला पाऊसही आपल्याकडे आता मागच्या महिन्यामध्ये 15 दिवसापासून झालेला आहे। प्रत्येकाने एक निर्धार करूया, एक तरी वृक्ष आपण प्रत्येकाने लावूया। आपल्या प्रत्येक माणसाच्या मागे एक वृक्ष जरी या पावसाळ्यात लागला आणि जर पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्याच्या पुढच्या पावसाळ्यापर्यंत जर तो वाचला, आपण वाचू शकलो, त्याला वाढवू शकलो, तर मला वाटतं त्याच्या इतकं मोठं पुण्याचं काम दुसरं कुठलं नसेल। तर आपण सगळ्यांनी मिळून आज तसा निर्धार करूया आणि या वृक्षदिंडीत हिरिरीने सहभागी झालेली ही छोटी मुलं, सगळे नागरिक आणि आपले कर्मचारी अधिकारी यांना पाहून सगळ्यांना खूप आनंद होतोय। आपणही या दिंडीत आणि यापुढेही वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमामध्ये मनापासून भाग घ्यावा असं सगळ्यांना आवाहन करते। वृक्षदिंडी ये वन महोत्सव निमित्त आपण वृक्षदिंडी काढून एक पर्यावरण संवर्धन संरक्षणाचा जो आपला हेतू आहे तो साध्य करण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आपण इथून दिंडी घेत आहोत। यामध्ये मुले सहभागी झालेली, मुलांनी सर्व व्यवस्था केलेली आहे, त्यांनीच तयारी केलेली, त्यांच्या विचारांना चालना देण्यात आलेली आहे। सेकंड थिंग, आपण क्रीडा संकुल जे आहे जिल्ह्याचं, त्या ठिकाणी ग्राउंडच्या बाजूला हे नाहीये, सावलीचा थोडासा हे आहे, तर सावली देणारी आणि थोडंसं जी आपली स्थानिक झाड आहे ती आपण वृक्षारोपण क्रीडा संकुलमध्ये करून त्यानंतर कार्यक्रम समाप्त होईल। यामध्ये विद्यार्थ्यांचा, सगळ्या शिक्षकांचा, सर्व आमच्या विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतलेली आहे। विद्यार्थ्यांनी सुमोटो येऊन हे सर्व नियोजन केलेलं आहे। या तरी मी सर्वांना पुन्हा एकदा या वन महोत्सव निमित्त आणि वृक्षदिंडीमध्ये शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। थँक्यू। वर्षा भांडारकर, मी वर्षा भांडारकर, मानद वन्यजीव रक्षक गोंदिया। आज आमचा वन प्रादेशिक आणि सामाजिक वनीकरण विभागांतर्गत एक पेड़ माँ के नाम या उपक्रमांतर्गत आम्ही विविध शाळांना इथे सहभागी केलेला आहे। मुख्य उद्देश म्हणजे गोंदियात हिरवळ निर्माण करून सर्व जनतेला याची सावली मिळावी, फळ मिळावे आणि वन्यजीवांना सुद्धा तसेच पशुपक्ष्यांना सुद्धा याचा आधार होईल। या अंतर्गत आम्ही आज विविध शाळांना इथे बोलवले आहे आणि याच्या अंतर्गतच आज वृक्षदिंडी विठू नामाचा गजर करत ही आमची वृक्षदिंडी बस स्टॉप ते क्रीडा संकुल येथे जाणार आहे आणि तिथे वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचा समारोप इथेच करणार आहे। आणि मी संपूर्ण शाळेला आणि संपूर्ण विभागाला मनोमन हार्दिक अभिनंदन करते की त्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन इथे केलेलं आहे। एवढे बोलून मी आपले 2 शब्द